नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काळ या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी भाषेचं व्याकरण अभ्यासत आहोत आणि त्यामध्ये काळ व त्याचे प्रकार अभ्यासत आहोत। काळ या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। याआधी काळ या व्याकरणाच्या भागामध्ये आपण काळ म्हणजे काय, काळाचे किती प्रकार असतात याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर काळांच्या उपप्रकारांचा सुद्धा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे। आता काळ या व्याकरणाच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सराव करणार आहोत। इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की खालील तक्ता पूर्ण करा। एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये वर्तमान काळाचे काही प्रश्न दिलेले आहेत की साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि त्याची काही वाक्ये दिलेली आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत। जसे की आता तुम्हाला पहिलं वाक्य दिलेले इथे अपूर्ण वर्तमान काळातील आजी भाजी विकत आहे, हे अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे। त्याचं तुम्हाला साधा वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये ते बदल करायचा आहे। त्यानंतर दुसरं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे सोनाराने दागिना घडवला आहे, हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे, ते तुम्हाला साधा वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळामध्ये बदलून लिहायचं आहे। तिसरा प्रश्न आहे तुम्हाला आज पाऊस आला। आज पाऊस आला हा साधा वर्तमान काळातील वाक्य आहे, ते तुम्हाला बदलून अपूर्ण वर्तमान काळात किंवा पूर्ण वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे। चौथं वाक्य आहे अजय सहलीला जात आहे। अजय सहलीला जात आहे हे अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण आहे, ते तुम्हाला साधा वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये बदलून लिहायचं आहे। पाचवं वाक्य आहे आई बाळाला भात भरवते, हे साधा वर्तमान काळातील वाक्य आहे आणि ते तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे। चला तर आता आपण उत्तरासकट समजून घेऊया। इथे तुम्हाला प्रश्न आहे की आजी भाजी विकत आहे, हा तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळातील वाक्याचा प्रकार दिलेला आहे। आता तुम्हाला इथे ते साधा वर्तमान काळामध्ये बदलायचं आहे, तर मग तुम्ही काय लिहिणार? आता वर्तमान काळ म्हणजे काय याचा अभ्यास आपण केलेला आहे की कोणतेही क्रियापदावर ना ते काळ, ते वाक्य किंवा ते क्रियापद होण्याची प्रक्रिया चालू असेल तेव्हा त्याला आपण वर्तमान काळ असे म्हणतो। तर इथे तुम्हाला वाक्य लिहायचंय आजी भाजी विकते, हा साधा वर्तमान काळ आहे। त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच क्रियापद क्रिया होऊन गेलेली आहे, म्हणून आपण काय लिहिणार तिथे आजीने भाजी विकली आहे। आता आजी नंतर तुम्ही काय करायचं आहे, ने हा प्रत्यय लावायचा आहे, म्हणजेच आजीने भाजी विकली आहे। तर आता इथे आहेच्या आधी विकणे ही जी काही क्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ली हा प्रत्यय लावायचा आहे, म्हणजे मग ते तुमचं पूर्ण वर्तमान काळातील वाक्य होणार। दुसरं वाक्य आहे सोनाराने दागिना घडवला आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे, ते बदलायचं आहे, तुम्हाला साधा वर्तमान काळात बनवायचं आहे किंवा अपूर्ण वर्तमान काळात। तर सोनाराने दागिना घडवला आहे, याच्यामध्ये तुम्हाला साधा वर्तमान काळामध्ये तुम्ही लिहिणार आहात सोनार दागिना घडवतो आणि अपूर्ण वर्तमान काळामध्ये लिहिणार सोनार दागिना घडवत आहे। पुढचं वाक्य पाहूया। तुम्हाला प्रश्न आहे आज पाऊस आला, हा साधा वर्तमान काळातील वाक्य आहे, तुम्हाला ते अपूर्ण वर्तमान काळात आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये बदलून लिहायचं आहे। तर पाहूया आपण आज पाऊस आला, याचं अपूर्ण वर्तमान काळ होणार आज पाऊस येत आहे। त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळामध्ये आज पाऊस आला आहे, तर इथे तुम्ही काय करणार आहात आज पाऊस आला आहे असं लिहिणार। पुढचं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे अपूर्ण वर्तमान काळातील अजय सहलीला जात आहे, इथे आहे हा शब्द लिहायचा, हे वरती मात्रा द्यायचं आहे। अजय सहलीला जात आहे हे तुमचं वाक्य आहे।
पुढचा प्रश्न आहे, अजय सहलीला जात आहे. अपूर्ण वर्तमान काळातील हे वाक्य ते तुम्हाला साधा वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे. इथे काय लिहिणार तुम्ही? अजय सहलीला जातो. आणि तेच पूर्ण वर्तमान काळामध्ये तुम्ही लिहिणार अजय सहलीला गेला आहे. पुढचा प्रश्न आहे, आई बाळाला भात भरवते. हे साधा वर्तमान काळातील वाक्य तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळामध्ये आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये बदलून लिहायचं आहे. तर याचं आई बाळाला भात भरवते, याचं उत्तर येणार आई बाळाला भात भरवत आहे. आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये तुम्ही लिहिणार आईने बाळाला भात भरवला आहे. अशा रीतीने तुम्हाला पूर्ण वाक्य बदलून लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यात क्रियापदांची योग्य रूपे घाला. बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो. इथे जिंकले. आता आपण पुढचा प्रश्न अभ्यासूया. खालील वाक्यात क्रियापदांची योग्य रूपे घाला. पहिला आहे, बिरबल स्वचातुर्याने सभा डॅश डॅश आणि तुम्हाला ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये दिलेलं आहे जिंकणे. तर जिंकणे या क्रियापदाचा तुम्हाला योग्य क्रियापद बदलून लिहायचं आहे. तर विचार करून इथे उत्तर तुम्ही लिहायचं आहे. काय येणार इथे उत्तर? बिरबल चातुर्याने सभा जिंकतो. जिंकणे या क्रियापदाचं योग्य रूप आहे जिंकतो. मग तुमचं वाक्य तयार होईल, बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो. पुढचं तुमचं उत्तर आहे, प्रश्न उदाहरण आहे 2, अभय गोष्टी डॅश आणि कंसामध्ये दिलेला शब्द आहे लिहिणे. तर लिहिणे या क्रियापदाचं योग्य क्रियापद रूप येणार लिहितो. अभय गोष्टी लिहितो. तिसरा आहे, सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा टिंब किंवा डॅश आणि कंसामध्ये दिलेला क्रियापद आहे विचार करणे. तर याचं तुम्ही उत्तर काय लिहिणार? विचार करते. सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा विचार करते. तर नेच्या ऐवजी तुम्ही काय केलेला आहे? त, ते, तो याचा प्रयोग केलेला आहे. आपण पाहूया इथे बघा. बिरबल चातुर्याने सभा जिंकतो. इथे जिंकणे आहे ना, तर जिंकण्याचं तुम्ही बदलून काय केलेलं आहे? जिंकतो. अभय गोष्टी लिहितो. याच्यामध्ये लिहिणे ह्या क्रियापदामधला जो ने प्रत्यय काढून टाकलेला आहे आणि त्याच्याऐवजी तुम्ही तो हा प्रत्यय लिहिलेला आहे. सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा विचार करते. विचार करणेमध्ये हे जे काही ने हे प्रत्यय लावलेला आहे कर मध्ये, ते तुम्ही ते प्रत्यय लावतात. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात क्रियापदांचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला. तर आता इथे आपल्याला अपूर्ण भूतकाळाचं रूप घालून पुन्हा वाक्य लिहायचं आहे. काल 5 वाजता सोनाली शाळेतून डॅश येणे. तर आता बघा, येणे या क्रियापदाचं तुम्हाला अपूर्ण भूतकाळ क्रियापद बनवायचं आहे. तर तुम्ही ते येणे ह्या क्रियापदाचं अपूर्ण भूतकाळ काय करणार? येत होती. काल 5 वाजता सोनाली शाळेतून येत होती. हे याचं अपूर्ण भूतकाळ रूप होणार. दुसरा आहे, वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय डॅश करणे. तर आता इथे करणे या क्रियापदाचं तुम्हाला अपूर्ण भूतकाळ रूप बनवायचं आहे. तर करणे या क्रियापदाचं अपूर्ण भूतकाळ रूप कोणते येणार आहे? तर करीत होती. वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करीत होती. तिसरा आहे, काल 9 वाजता सौरभ आकाशाचे डॅश निरीक्षण करणे. तर याचं उत्तर काय येणार? तुम्हाला निरीक्षण करणे या क्रियापदाला अपूर्ण भूतकाळाचं रूप तुम्हाला द्यायचं आहे. मग तुम्ही उत्तर लिहिणार निरीक्षण करीत होता. कारण की सौरभ पुल्लिंग आहे, त्यामुळे क्रियापद पण पुल्लिंग येणार. काल 9 वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करत होता. आता बघूया उत्तरासकट. काल 5 वाजता सोनाली शाळेतून येत होती. तर येणे या क्रियापदाला परिवर्तित करून तुम्ही अपूर्ण भूतकाळामध्ये दिलेले येत होती. वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करीत होती. करणे याचं अपूर्ण भूतकाळ रूप येणार करीत होती. तिसरं, काल 9 वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करीत होता. करणे निरीक्षण करणे करण्याचं करीत
होता असं बदल करून तुम्ही लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, इथे तुम्हाला काळ दिलेले आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, आणि त्याचे 4 प्रकार दिलेले आहेत. सामान्य वर्तमान काळ, सामान्य भूतकाळ आणि सामान्य भविष्यकाळ. नंतर अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. रीतिकाळ, पूर्ण वर्तमान काळ, सामान्य भविष्यकाळ तुम्हाला दिलेले आहेत. सामान्य भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती काळ दिलेला आहे भविष्यकाळातील. तर असे तुम्हाला काही वाक्य दिलेले ते बदलून तुम्हाला त्या काळामध्ये बदलून करून लिहायचं आहे. पहिलं पाहूया आपण इथे वर्तमान काळ. तुम्हाला दिलेला आहे मधुबाला तबला वाजवते. तर मधुबाला तबला वाजवते याच्यामध्ये अपूर्ण वर्तमान काळ बदलून तुम्ही लिहिणार आहेत मधुबाला तबला वाजवत आहे. पुढचा आहे पूर्ण वर्तमान काळ, मधुबालाने तबला वाजवला आहे. आणि रीतिकालामध्ये मधुबाला तबला वाजवत असत. आता भूतकाळामध्ये बघूया, मधुबाला तबला वाजवत होती हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा तुम्हाला सामान्य, पूर्ण आणि रीतिकाळ भूतकाळामध्ये बदल करून लिहायचा आहे. तर मधुबाला तबला वाजवत होती याचं सामान्य भूतकाळ होणार मधुबालाने तबला वाजवला. पूर्ण भूतकाळ होणार मधुबालाने तबला वाजवला होता. आणि रीतिकाळ भूतकाळ होणार आहे मधुबाला तबला वाजवत असे. पुढचा आहे भविष्यकाळामध्ये तुम्हाला पूर्ण भविष्यकाळामधील वाक्य दिलेलं आहे मधुबालाने तबला वाजवत असेल किंवा मधुबाला तबला वाजवत असेल. तर त्याचा तुम्हाला सामान्य, अपूर्ण आणि रीतिकाळ भविष्यकाळामध्ये बदल करून लिहायचा आहे. सामान्य भविष्यकाळामध्ये मधुबाला तबला वाजवेल, अपूर्ण भविष्यकाळामध्ये मधुबाला तबला वाजवत असेल आणि रीतिकाळ मध्ये मधुबाला तबला वाजवत जाईल. आता इथे तुम्हाला वाक्य दिलेले त्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामधील क्रियापदांना अधोरेखित करायचे. रमाकांत गाणे ऐकतो याच्यामध्ये ऐकतो क्रियापद येणार. दादा सायकल चालवतो याच्यामध्ये चालवतो हे क्रियापद येणार. पक्षी किलबिल करतात याच्यामध्ये करतात हे क्रियापद येणार. पुढील वाक्यांचं निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला परत त्या वाक्यामध्ये आलेल्या क्रियापदांवरती रेखांकित करायचं आहे, अधोरेखित करायचे. पुन्हा अभ्यास करत आहे याच्यामध्ये करत आहे हे संयुक्त क्रियापद आहे. आई भाजी चिरत आहे याच्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे. मुले क्रीडांगणावर खेळत आहेत हे क्रियापद आहेत. फक्त तुम्हाला अधोरेखित करायचं आहे. पुढे दिलेले खालील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदांना अधोरेखित करा. माझ्या ताईने गाणे गायले आहे तर गाणे गायले आहे. सूर्य पश्चिमेला मावळला आहे. पुढे आहे संजय घरी पोहोचला आहे तर याच्यामध्ये पोहोचला आहे, मावळला आहे आणि गायले आहे हे अधोरेखित केलेले क्रियापद आहेत. पुढचं आहे खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. पहिला आहे संध्या गीत गात असते तर गात असते हे क्रियापद येणार. रोहिणी चित्र रंगवत असते याच्यामध्ये रंगवत असते हे क्रियापद येणार. तिसरा आहे आई उत्तम पदार्थ बनवत असते त्याच्यामध्ये बनवत असते हे क्रियापद येणार. संयुक्त क्रियापद येणार ही. पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. पहिला आहे सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली. काल आम्ही सहलीला खूप मजा केली. केवढा मुसळधार पाऊस पडला काल. हे सगळं तुम्हाला होमवर्क मध्ये आहे. तुम्ही हे सगळं घरी होमवर्क करायचं कारण की मी शिकवताना तुम्हाला हे एक्सप्लेन केलं होतं. तर म्हटली, केली, काल हे सगळे क्रियापद येणार. पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा. शंतनू क्रिकेट खेळत होता. जॉन चित्र काढत होता. मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती. तर याच्यामध्ये कोणते कोणते क्रियापद आहेत? खेळत होता, काढत होता आणि वाचत होती. तर हे संयुक्त क्रियापद झालीत. पुढे आहे पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा. पहिला आहे गिर्यारोहकाने कडा सर केला होता. तर याच्यामध्ये केला होता. आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता. याच्यामध्ये जिंकला होता. तिसरं वाक्य आहे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते. तर याच्यामध्ये दिले होते हे अधोरेखित केलेले क्रियापद आहेत. पुढचं आहे उन्हाळ्यात ऊस तोडणी सुरू होत असे. तर होत असे हे क्रियापद आहे. तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे. याच्यामध्ये भरत असे. चंदू सनई वाजवत असे हे अधोरेखित केलेले क्रियापद आहेत. पुढचं आहे मी खूप शिक्षण घेणार.
नंदिनी सायकल चालवणार. मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार. तर याच्यामध्ये घेणार, चालवणार आणि घेणार हे क्रियापद आहेत. पुढचं, तो निबंध लिहित असेल, गाडी प्लॅटफॉर्मवर आलेली असेल, श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल. याच्यामध्ये लिहित असेल, आलेली असेल, जिंकलेली असेल हे क्रियापद आहेत. पुढचं आहे उदाहरण, वैमानिकाने विमान चालवले असेल. तर याच्यामध्ये चालवले असेल हे क्रियापद आहे. प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल, मिळालेले असेल हे क्रियापद आहे. पुढचं आहे तिसरं, वाहन चालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल. तर याच्यामध्ये ठेवलेली असेल हे क्रियापद येणार. पुढचं वाक्य आहे सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील. तर याच्यामध्ये म्हणत राहील हे क्रियापद येणार, त्याला अधोरेखित करायचं आहे. पक्षी चिवचिवाट करत राहतील. याच्यामध्ये करत राहतील. साहिल कविता रचत राहील. याच्यामध्ये रचत राहील हे क्रियापद आहे, त्याला तुम्ही अधोरेखित करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण काळ आणि त्याचे प्रकार याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. काळ हा व्याकरणाचा भाग इथे संपतो. धन्यवाद.